नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. BSc भाग 2 या वर्षातील स्टॅटिस्टिक्स पेपर नंबर 5 यामध्ये आपण रॉयल्टी डिस्ट्रीब्युशन्स फर्स्ट हा सिलेबस शिकणार आहोत. सिलेबसचं डिस्कशन सरांनी आपल्यासोबत केलेलंच आहे. आपण त्या सिलेबसनुसार आपल्याला जो अभ्यासासाठी भाग आहे त्यापैकी जी काही आपल्याला डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन शिकायची आहेत त्या डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्सपैकी पायसॉन डिस्ट्रीब्युशनबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. त्यासाठी जी रिव्हिजन आवश्यक आहे ती रिव्हिजन रिकॉल करून आपण पायसॉन डिस्ट्रीब्युशन बद्दलची इंट्रोडक्शन समजावून घेणार आहोत. तर BSc भाग 2 मधील सेमिस्टर 3 यामध्ये स्टॅटिस्टिक्स पेपर 5 ज्याला आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स 1 असं म्हणतोय त्यामधला युनिट 1 जो आहे त्यामध्ये डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स आपल्याला बघायचे आहेत. त्या डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्समध्ये पायसॉन डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन आणि निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अशी ही 3 प्रकारची डिस्ट्रीब्युशन्स आपल्याला बघायची आहेत. ही तिन्ही डिस्ट्रीब्युशन्स पूर्णतः डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स आहेत. आता त्यांना डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स का म्हणायचं तर तुम्ही BSc भाग 1 मध्ये सुद्धा काही डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन शिकलेला आहात. तर त्या डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन सारखीच ही सुद्धा डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स आहेत. BSc भाग 1 मध्ये तुम्ही जी डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स शिकलेला आहात ती डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स 1 पॉईंट डिस्ट्रीब्युशन, 2 पॉईंट डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर बर्नॉली डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि हायपर जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन्स ही डिस्ट्रीब्युशन्स आहेत. आता BSc भाग 1 मध्ये जी डिस्ट्रीब्युशन आपण शिकलो ती डिस्ट्रीब्युशन जी होती त्या डिस्ट्रीब्युशनचा जो रँडम व्हेरिएबल होता तो रँडम व्हेरिएबल फायनाईट सॅम्पल स्पेसवरती डिफाईन केलेला होता. त्या संदर्भात असणारी डिस्ट्रीब्युशन आपल्याला BSc भाग 1 या वर्षात अभ्यासण्यासाठी होती. आता BSc भाग 2 मध्ये आपल्याला जी डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स आहेत ह्या डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशनचा जो रँडम व्हेरिएबल असतो तो रँडम व्हेरिएबल हा इनफायनाईट सॅम्पल स्पेसवरती डिफाईन केलेला असतो. म्हणजे तो रँडम व्हेरिएबल डिस्क्रीटच असतो परंतु तो ज्या सॅम्पल स्पेसवरती डिफाईन केलेला असतो ज्याचा डोमेन सेट म्हणजे सॅम्पल स्पेस जो असतो तो सॅम्पल स्पेस तुमचा इनफायनाईट म्हणजे तो काउंटेबली इनफायनाईट सॅम्पल स्पेस असतो. त्या काउंटेबली इनफायनाईट सॅम्पल स्पेसवरती जे रँडम व्हेरिएबल डिफाईन केलेलं गेलेलं आहे त्या रँडम व्हेरिएबलची डिस्ट्रीब्युशन्स आपल्याला BSc भाग 2 मध्ये बघायची आहे. आता त्यासाठी लागणारा जो आपल्याला बेसिक कन्सेप्ट्स ज्या आहेत त्या आपण इथं प्रथमतः बघू म्हणजे तुम्हाला गेल्या वर्षातल्या बऱ्याच गोष्टी रिकॉल होतील. तर आपण ज्या वेळेला प्रोबॅबिलिटी किंवा प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन्सबद्दल बोलतो त्यावेळेला त्या सगळ्याची सुरुवात मूळतः रँडम एक्सपेरिमेंटपासून होते. आता मग हा रँडम एक्सपेरिमेंट म्हणजेच काय तर रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे असा एक्सपेरिमेंट की ज्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त आउटकम असतात. म्हणजे ज्याचा आउटकम किंवा तो एक्सपेरिमेंट परफॉर्म करायच्या अगोदर आपण त्याच्या रिझल्टबद्दल आउटकमबद्दल निश्चित असं काही सांगू शकत नाही की हाच आउटकम मिळेल किंवा हाच रिझल्ट मिळेल. त्यामुळं
ज्या एक्सपेरिमेंटला 2 आणि 2 पेक्षा जास्त आउटकम्स असतात त्या एक्सपेरिमेंटना आपण रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणतो. उदाहरणार्थ टॉसिंग ए सिंगल कॉईन, म्हणजे एक नाणं आहे, ते नाणं आपण टॉस केलं तर आपल्याला एकतर हेड मिळू शकेल किंवा टेल मिळू शकेल. असे 2 आउटकम्स याला आहेत. म्हणजे तो कॉईन टॉस करायच्या अगोदर, म्हणजे एक्सपेरिमेंट परफॉर्म करायच्या अगोदर आपण असं म्हणू शकत नाही की आपल्याला हेच मिळेल किंवा तेच मिळेल. निश्चितपणानं आपण सांगू शकत नाही की कुठला आपल्याला आउटकम मिळणार आहे. तसाच दुसरा जो एक्सपेरिमेंट आहे ज्याला आपण रँडम एक्सपेरिमेंट म्हणून गृहीत धरणार आहोत, रोलिंग ए सिंगल डाय, म्हणजे आपण सापशिडी खेळताना जो क्यूब असतो त्याच्यावरती प्रत्येक पृष्ठभागावरती डॉट्स असतात. एका पृष्ठभागावर 1, दुसऱ्या भागावरती 2, असे 6 पृष्ठभाग असतात. त्या 6 पृष्ठभागावरती 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे डॉट्स असतात, म्हणजे ते थोडक्यात नंबर असतात. तर तो ज्याला आपण डाय म्हणतो, तो जर आपण असा फेकला तर आपल्याला त्या 6 पैकी कोणता नंबर मिळू शकेल हे तो डाय टाकण्या अगोदर आपण निश्चित करू शकत नाही. म्हणजे 1 ते 6 पर्यंतचे जेवढे सगळे आउटकम्स आहेत त्यापैकी तुम्हाला कुठला तरी आउटकम मिळेल. म्हणजे याचा अर्थ त्या एक्सपेरिमेंटचे रिझल्ट हे तुम्हाला 2 पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 6 रिझल्ट्स मिळू शकतात. निश्चित कुठला मिळेल हे अगोदर तुम्ही सांगू शकत नाही. 6 पैकी कुठला तरी एक मिळेल, त्याला तुम्ही अगोदर प्रेडिक्ट करू शकत नाही. असा जो एक्सपेरिमेंट असतो त्याला आपण रँडम एक्सपेरिमेंट म्हणतो. मग ज्या वेळेला हे एक्सपेरिमेंट असे रँडम असतात त्यावेळेला आपण कुठलाही एखादा आउटकम ज्या वेळेला मिळतो, ते कुठले कुठले आउटकम्स आपल्याला मिळतात त्या सगळ्यांचा ज्या वेळेला आपण एक सेट लिहितो त्याला आपण सॅम्पल स्पेस असं म्हणतो. ए सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ ए रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज अ सॅम्पल स्पेस. आणि तो सॅम्पल स्पेस आपण ओमेगानं डिनोट करतो. म्हणजे समजा आपण एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय टॉसिंग ए सिंगल कॉईन, मग त्याचा सॅम्पल स्पेस काय असणार? जर आपण कॉईन एखादा टॉस केला तर आपल्याला एक तर हेड मिळू शकेल किंवा टेल मिळू शकेल. जास्तीत जास्त आपल्याला ह्या 2च गोष्टी मिळू शकतील. त्या सगळ्या शक्यतांचा आपण ज्या वेळा एखादा सेट लिहितो आणि त्याला ओमेगानं डिनोट करतो त्याला आपण काय म्हणतो? सॅम्पल स्पेस. तसंच रोलिंग ए सिंगल डायच्या बाबतीत जर आपण एखादा डाय टाकला तर त्या डाय टाकल्यानंतर आपल्याला कुठले कुठले नंबर मिळू शकतील? तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर ह्या सगळ्या मिळणाऱ्या आउटकमचा आपण एकत्रित सेट लिहिला, त्याला ओमेगानं डिनोट केलं, तर त्या सेटला आपण काय म्हणणार आहोत? सॅम्पल स्पेस म्हणणार आहोत. आता हे सॅम्पल स्पेस जे असतात ते सॅम्पल स्पेस 2 प्रकारचे असू शकतात, म्हणजे असतात. तर एक जो सॅम्पल स्पेस असतो त्याला फायनाईट सॅम्पल स्पेस आपण म्हणतो. म्हणजे ज्या सॅम्पल स्पेसमध्ये फायनाईट नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स असतात. आता सॅम्पल स्पेसमध्ये आपण जे प्रत्येक इलेमेंट लिहितो त्या इलेमेंटला सॅम्पल पॉईंट्स असं म्हणतात. त्यामुळं ज्या सॅम्पल स्पेसमध्ये फायनाईट म्हणजे जे आपण मोजू शकतो इतके सॅम्पल पॉईंट्स असतात त्या सॅम्पल स्पेसला आपण फायनाईट सॅम्पल स्पेस म्हणतो. उदाहरणार्थ ज्यावेळेला आपण 2 कॉईन टॉस करणार एका वेळेला त्यावेळेला आपल्याला जो सॅम्पल स्पेस मिळेल म्हणजे सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स तो कसा असेल? तर एच म्हणजे दोन्हीही कॉईनवरती आपल्याला हेड मिळेल किंवा पहिल्यावरती हेड मिळेल दुसऱ्यावरती टेल मिळेल, त्याला आपण एच टी म्हणतोय. पहिल्यावरती टेल मिळेल दुसऱ्यावरती एच मिळेल त्याला आपण टी एच म्हणतोय. आणि दोन्हीवरती पण टेल मिळेल त्याला आपण टी टी म्हणतोय. हा त्याचा सॅम्पल स्पेस झाला. आता हा सॅम्पल स्पेसमध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला किती सॅम्पल पॉईंट्स आढळत आहेत? तर 4 सॅम्पल पॉईंट्स आढळत आहेत. तर ते सॅम्पल पॉईंट्स कसे आहेत? फायनाईट आहेत. म्हणून ह्या सॅम्पल स्पेसला आपण फायनाईट सॅम्पल स्पेस म्हणणार आहोत.
नंतरचा जो सॅम्पल स्पेस असतो टाईप त्याचा, तर त्याला आपण इनफायनाईट सॅम्पल स्पेस म्हणतो. आता इनफायनाईट पण तो कसा असतो, काउंटेबली इनफायनाईट असतो. काउंटेबली इनफायनाईट म्हणजे तो इनफायनाईट, परंतु आपण जर मोजण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला काउंट करू शकतो. त्याला काउंटेबली इनफायनाईट म्हणायचं. मग ज्या सॅम्पल स्पेसमध्ये असे काउंटेबली इनफायनाईट नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स असतात, त्या सॅम्पल स्पेसला आपण काय म्हणतोय, काउंटेबली इनफायनाईट सॅम्पल स्पेस म्हणणार आहोत. उदाहरणार्थ, समजा मी एखादा कॉईन टॉस करणार आहे. कधीपर्यंत करणार आहे, जोपर्यंत मला हेड मिळत नाही तोपर्यंत मी तो कॉईन टॉस करणार आहे. मग हा जर एक्सपेरिमेंट मी करायला लागलो तर मला जर सगळ्या शक्यता लिहायच्या झाल्या तर एक शक्यता अशी असू शकते की मला पहिल्याच प्रयत्नात हेड मिळेल, किंवा पहिल्या प्रयत्नात टेल मिळेल, दुसऱ्या प्रयत्नात हेड मिळेल, किंवा पहिल्या 2 प्रयत्नात टेल मिळेल, तिसऱ्या प्रयत्नात हेड मिळेल, किंवा पहिल्या 3 प्रयत्नात टेल मिळेल, पुढच्या प्रयत्नात हेड मिळेल. असं जोपर्यंत मला हेड मिळत नाही तोपर्यंत मी कॉईन टॉस करणार, असा जर एक्सपेरिमेंट मी केला तर मला ह्या सगळ्या शक्यता असू शकतात त्या एक्सपेरिमेंटच्या. त्यामुळे त्या सगळ्या शक्यता मी जर इथं लिहायला गेलो तर तो जो सॅम्पल स्पेस तयार होतोय त्या सॅम्पल स्पेसला आपण काउंटेबली इनफायनाईट सॅम्पल स्पेस म्हणणार. मी इथं सॅम्पल स्पेस लिहिताना त्या आउटकम्स नंतर डॉट 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 लिहिले. ह्याचा अर्थ ते कुठंपर्यंत मिळेल हे आपण काय आत्ताच लगेच सांगू शकत नाही. तो एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर लक्षात येणार की कुठला आउटकम मला मिळाला आहे. पण तोपर्यंत आपण सगळ्या शक्यता ज्या वेळेला लिहितो त्या शक्यता काउंटेबली इनफायनाईट आहेत, म्हणून तो सॅम्पल स्पेस तसा लिहिला आहे. आता आपण जी BSc 1 मध्ये जे जे डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स बघितले तर ते सगळे डिस्क्रीट सॅम्पल स्पेसवरती, म्हणजे तुमचे जो सॅम्पल स्पेस आहे तो सॅम्पल स्पेस डिस्क्रीट आहे, त्या सॅम्पल स्पेसवरती आधारलेली डिस्ट्रीब्युशन्स बघितली. आत्तासुद्धा आपल्याला डिस्क्रीटवरचीच बघायची आहेत, परंतु फरक इतकाच आहे की जी BSc भाग 1 मध्ये जी आपण डिस्ट्रीब्युशन्स पाहिली ती फायनाईट सॅम्पल स्पेसवरती त्याचा रँडम व्हेरिएबल डिफाईन केलेला होता, आणि जे आता सेकंड इयरमध्ये आपण बघणार आहोत ती इनफायनाईट सॅम्पल स्पेसवरती त्याचा रँडम व्हेरिएबल डिफाईन केलेला आहे. आता रँडम व्हेरिएबल मग म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही जर एखादा रँडम एक्सपेरिमेंट परफॉर्म करताय की ज्याचा ओमेगा, त्यातले सॅम्पल पॉईंट्स स्मॉल ओमेगा 1, स्मॉल ओमेगा 2, स्मॉल ओमेगा 3 असे स्मॉल ओमेगा n पर्यंत आहेत, आणि समजा आपण त्या ओमेगावरती एक फंक्शन x असं डिफाईन केलं की त्या सॅम्पल स्पेसमधल्या प्रत्येक सॅम्पल पॉईंटला एक रियल नंबर असाइन करते, असं फंक्शन आपण जर त्याच्यावरती अप्लाय केलं तर त्या फंक्शनला आपण काय म्हणणार आहोत, रँडम व्हेरिएबल म्हणणार आहोत. म्हणून thus ए फंक्शन x मॅपिंग फ्रॉम ओमेगा टू r, म्हणजे त्या फंक्शन x ह्या फंक्शनचा जो डोमेन सेट आहे तो आहे तुमचा सॅम्पल स्पेस, आणि कोडोमेन जो आहे तो रियल नंबरचा एखादा सबसेट किंवा रियल नंबर हा तुमचा त्याचा कोडोमेन आहे. अशा फंक्शनला आपण काय म्हणतोय, रँडम व्हेरिएबल. म्हणजे सॅम्पल स्पेसवरच्या प्रत्येक सॅम्पल पॉईंटवरती हे फंक्शन अप्लाय होतं आणि त्या सॅम्पल पॉईंटला आपल्याला एक रियल नंबर मिळतो. समजा आपण आता हे फॉर एक्झाम्पल जे आहे टॉसिंग 2 कॉईन्स सायमल्टेनियसली, ह्या सॅम्पल स्पेसवरती जर समजा मी एक फंक्शन अप्लाय केलं, समजा फंक्शन काय अप्लाय करतोय मी, नंबर ऑफ हेड्स, तर मी नंबर ऑफ हेड्स जर फंक्शन ह्या सॅम्पल स्पेसवरती अप्लाय केलं तर ह्या प्रत्येक सॅम्पल पॉईंटवरती ते अप्लाय होणार आणि ह्या प्रत्येक सॅम्पल पॉईंटला एक रियल नंबर असाइन होणार. समजा पहिला सॅम्पल पॉईंट जो आहे HH, त्याच्यावरती मी अप्लाय केलं फंक्शन, आणि ते फंक्शन अप्लाय केल्यानंतर मला नंबर ऑफ हेड्स हे फंक्शन मी अप्लाय केलं त्या सॅम्पल पॉईंटवरती, तर मला त्याच्याबद्दल जो नंबर मिळतो, नंबर ऑफ हेड्स इन फर्स्ट सॅम्पल पॉईंट देअर आर 2 हेड्स, सो देअर विल बी
नंबर 2 विल बी असाइन्ड फॉर द आउटकम HH. तसंच जर समजा मी दुसऱ्या सॅम्पल पॉईंटवरती ते फंक्शन अप्लाय केलं म्हणजे एक्स ओमेगा 2 स्मॉल ओमेगा 2, तर मला त्यासाठी जो नंबर ऑफ हेड्स ह्याचा जो नंबर मिळेल तिथं नंबर ऑफ हेड्स किती आहेत तर 1 आहे. म्हणून त्या आउटकमला कुठला रिअल नंबर असाइन होईल तर 1 हा रिअल नंबर असाइन होईल. तसंच तिसऱ्या आउटकमच्या बाबतीत तिथं सुद्धा एकच हेड आहे, त्यामुळं त्याला रिअल नंबर कुठला असाइन होईल 1. आणि चौथ्या आउटकममध्ये किती नंबर ऑफ हेड्स आहेत तर एकही नाही आहे, त्यामुळे त्या चौथ्या आउटकमला कोणता रिअल नंबर असाइन होईल तर 0. त्या पद्धतीनंच पहिल्या आउटकमसाठी 2 हा रिअल नंबर, मधल्या 2 आउटकमसाठी 1 हा रिअल नंबर आणि शेवटच्या आउटकमसाठी 0 हा रिअल नंबर असाइन होईल. म्हणजे ह्या सॅम्पल स्पेसचं रिअलायझेशन होईल. म्हणजे जे फंक्शन आपण अप्लाय करणार आहोत नंबर ऑफ हेड्स, त्या फंक्शनमुळं काय होतंय ह्या सॅम्पल स्पेसचं रिअलायझेशन होतंय, म्हणजे त्याला रिअल नंबर असाइन होत आहेत. म्हणून त्या फंक्शनला एक्स ह्या फंक्शनला आपण काय म्हणतोय रँडम व्हेरिएबल असं म्हणतोय. ओके. मग आता हे रँडम व्हेरिएबल ज्या वेळेला आपण फायनाईट सॅम्पल स्पेसवरती अप्लाय करतो त्या रँडम व्हेरिएबलची जी संलग्नित डिस्ट्रीब्युशन आहे ती आपण BSc फर्स्ट इयरमध्ये बघितलेली आहे. आता जी इनफायनाईट काउंटेबली इनफायनाईट सॅम्पल स्पेसवरती जो आपण रँडम व्हेरिएबल असाइन करणार आहोत तर त्याच्याशी संलग्नित जी डिस्ट्रीब्युशन आहे ती डिस्ट्रीब्युशन्स आपण इथं बघणार आहोत. म्हणजे आपण BSc 1 मध्ये 1 पॉईंट डिस्ट्रीब्युशन अँड 2 पॉईंट डिस्ट्रीब्युशन, बर्नॉली डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि हायपरजॉमेट्रिक हे डिस्ट्रीब्युशन्स बघितलेली आहेत. तर आपल्याला जे बघायचं आहे आता ते पायसॉन डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे. जे पायसॉन डिस्ट्रीब्युशन तुमचं ह्याच्यावरती असाइन झालेलं आहे, कोणत्या सॅम्पल स्पेसवरती तर डिस्क्रीट परंतु काउंटेबली इनफायनाईट सॅम्पल स्पेसवरती ते रँडम व्हेरिएबल काय केलेलं आहे अप्लाय केलेलं आहे. त्याच्या रँडम व्हेरिएबलशी संदर्भात आपण काय करतोय PMF डिस्ट्रीब्युशन्स बघतोय. तर आता आपण जे पायसॉन डिस्ट्रीब्युशन बघणार आहोत त्या पायसॉन डिस्ट्रीब्युशनचं ला जे आपल्याला PMF लागणार आहे त्याचे इन जनरल PMF म्हणजे काय हे तर आपल्याला बघावं लागेल. त्यामुळं PMF म्हणजे काय तर प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. तर हे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन कोणाचं असतं तर एखाद्या रँडम व्हेरिएबलचं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असतं. ओके. तर म्हणून इफ x इज अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल विथ डिस्टिंक्ट व्हॅल्यूज x1 x2 so on xn, then function p into bracket capital X takes value small x, that is p of x is defined as px of small x is equal to probability of x takes values xi, that is pi, if x takes xi and is equal to 0 if x is not equal to 0, x is not equal to xi and I is equal to 1, 2 and so on. ह्या फंक्शनला आपण काय म्हणतोय रँडम व्हेरिएबलचं PMF म्हणतोय. म्हणजे ज्या वेळेला x न एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू घेतली तर त्याची प्रोबॅबिलिटी समथिंग दाखवणारं जे फंक्शन आहे त्याला आपण PMF असं म्हणतोय. तर मग आता आपण पायसॉन डिस्ट्रीब्युशनसाठी बघू. तर पायसॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते पायसॉन डिस्ट्रीब्युशन हे फ्रेंच मॅथमॅटिशियन पायसॉन याने 1837 साली शोधून काढलेला आहे. आता त्याची डेफिनेशन काय आहे की कुठला रँडम व्हेरिएबलला म्हणायचं की हे पायसॉन डिस्ट्रीब्युशन हा रँडम व्हेरिएबल पायसॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय. तर त्याचं जर समजा प्रोबॅबिलिटी फंक्शन काढण्याचं फंक्शन जर ह्या डिस्ट्रीब्युशन सारखं असेल तर आपण म्हणणार की पायसॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय तो रँडम व्हेरिएबल. म्हणजेच a discrete random variable x is said to follow a Poisson distribution with parameter lambda if its PMF is given by, इथं तुम्हाला PMF दिलंय म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन दिलंय. समजा एखाद्या रँडम व्हेरिएबलचं PMF e raised to minus lambda lambda raised to x divided by x फॅक्टोरियल असं असेल आणि एक्सच्या व्हॅल्यू तो रँडम व्हेरिएबल समजा x हा कुठल्या व्हॅल्यू घेतोय तर 0, 1, 2 अँड सो ऑन अशा जर व्हॅल्यू घेत असेल आणि त्याचा लॅम्बडा हा ग्रेटर दॅन 0 असेल
तर आपण म्हणणार की तो रॅन्डम व्हेरिएबल काय करतोय, पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय. ओके. आणि जर समजा त्या रॅन्डम व्हेरिएबलनं दिलेल्या रेंज व्यतिरिक्त व्हॅल्यू घेतली तर त्याची प्रॉबिलिटी किती असेल, 0 असेल. म्हणजे जर तो रॅन्डम व्हेरिएबल पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करत असेल तर ह्या एक्स व्यतिरिक्त तो रेंज घेणार नाही. जर घेतली तर ह्याचा अर्थ त्याची प्रॉबिलिटी 0 आहे. सिम्बॉलिकली आपण ते कसं डिनोट करतो, सिम्बॉलिकली आपण लिहितो एक्स फॉलोज पायथॉन लॅम्बडा व्हेअर लॅम्बडा इज अ पॅरामीटर ऑफ डिस्ट्रीब्युशन. ओके. आतापर्यंत आपण जे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बघितलंय त्याचा आणि पायथॉन डिस्ट्रीब्युशनचा संबंध काय, तर खरं तर पायथॉन डिस्ट्रीब्युशन हे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची एक लिमिटिंग केस आहे. म्हणजे काहीतरी लिमिट तुमच्या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनवरती अप्लाय केल्यानंतरचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते पायथॉन डिस्ट्रीब्युशन तुमचं असतं. तर ते कसं लिमिटिंग केस आहे, तर आपल्या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण काय करतो, आपल्या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे पॅरामीटर काय असतात, n म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस p. तर जेव्हा तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस एकदम कमी होत जाते म्हणजे टेंड्स टू 0 होते आणि त्यामुळं त्यावेळेचे जे आपल्या ट्रायल्स असतात, नंबर ऑफ ट्रायल्स असतात, त्या टेंड्स टू इन्फिनिटी होतात. म्हणजे जशी जशी प्रोबॅबिलिटी कमी होत जाईल तशा नंबर ऑफ ट्रायल्स आपल्या वाढत जातात. त्या केसमध्ये मग ते डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल कडून पायथॉनकडे जायला चालू होतं. म्हणून त्याला आपण म्हणतो पायथॉन डिस्ट्रीब्युशन इज ए लिमिटिंग केस ऑफ अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता त्याचं स्टेटमेंट काय, तर सपोज x follows binomial n comma p if n tends to infinity and p tends to 0 in such a way that n into p is equal to lambda and lambda is less than infinity. म्हणजे ज्या वेळा p tends to 0 होतो आणि n tends to infinity होते त्यावेळेला आपल्याला प्रॉबिलिटी काढत असताना बायनॉमियलचं फंक्शन जर वापरलं तर तिथं n इन्फिनिटीला जात असल्यामुळं आपल्याला ते कॅल्क्युलेट करता येत नाही प्रॉबिलिटीज. मग त्या प्रॉबिलिटी अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करा की n इंटू पी ह्यांचा प्रॉडक्ट घेतल्यानंतर तो प्रॉडक्ट जो आहे तो फायनाईट येईल आणि त्या प्रॉडक्टचा वापर करून आपण जे नवीन प्रॉबिलिटी फंक्शन ज्याला आपण पायथॉन डिस्ट्रीब्युशन म्हणतो ते तयार होतं. लॅम्बडा n इंटू पी दॅट इज इक्वल टू लॅम्बडा रिमेन्स कॉन्स्टंट. देन द PMF ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अप्रोचेस टू द PMF ऑफ पायथॉन डिस्ट्रीब्युशन with parameter lambda, that is limit n tends to infinity p tends to 0 of binomial distribution that is equal to Poisson distribution with parameter lambda is equal to n into p. आता आपल्याला याचं प्रूफ बघायचं हे कसं बायनॉमियल वरून आपण पायथॉन डिस्ट्रीब्युशन कडे जातो. म्हणजे आपल्याला कन्सेप्च्युअली तर लक्षात आलं जेव्हा जेव्हा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस कमी होत जाते त्यामुळे प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस जर कमी झाली तर ह्याचा अर्थ नंबर ऑफ ट्रायल्स वाढत जातात. म्हणजे समजा तुमची परीक्षेत पास होण्याची प्रॉबिलिटी जर कमी होत गेली तर ह्याचा अर्थ तुम्हाला जास्त वेळा परीक्षेत बसावं लागणार, बरोबर, जास्त अटेम्प्ट्स द्यावे लागणार म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स तुमच्या वाढणार. त्याच पद्धतीनं ज्या वेळा असा पी प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस कमी होत जातो त्यावेळेला नंबर ऑफ ट्रायल्स वाढत जातात आणि त्या सिच्युएशनमध्ये मग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हे पायथॉन डिस्ट्रीब्युशनकडे शिफ्ट होतं. आता ह्याचा आपल्याला प्रूफ बघायचा आहे या लिमिटिंग केसचं. तर ते प्रूफ असं आहे, आपल्याला माहिती आहे की एक्स फॉलोज द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर n कॉमा p. त्याचं PMF सुद्धा आपल्याला माहिती आहे, p ऑफ x इज इक्वल टू n cx p रेस टू x q रेस टू n मायनस x वेअर x टेक्स व्हॅल्यू 0 1 2 अप टू n अँड वेअर q इज 1 मायनस p आणि इज इक्वल टू 0 अदरवाईज. आता मी काय करतो, हे NCX जे आहे ते NCX म्हणजे कॉम्बिनेशन आहे. आउट ऑफ n देर आर x कॉम्बिनेशन्स. तर हे कॉम्बिनेशनच्या फॉर्म्युल्यानुसार आपण त्याला काय करतोय, इथं नेक्स्ट स्टेपला स्प्लिट करतोय. म्हणजे n फॅक्टोरियल अपॉन x फॅक्टोरियल इंटू n मायनस एक्स फॅक्टोरियल. पुढचं p रेस टू x q रेस टू n मायनस एक्स तसंच आपण ठेवतोय. आता हा n फॅक्टोरियल जो आहे, n फॅक्टोरियल म्हणजे काय, तर कुठल्याही व्हॅल्यूचा फॅक्टोरियल म्हणजे त्या व्हॅल्यूपासून पाठीमागं 1 पर्यंत सगळ्या व्हॅल्यूंची त्याच्या पाठीमागे येणाऱ्या सगळ्या व्हॅल्यूंचा मल्टिप्लिकेशन. म्हणजे 5 फॅक्टोरियल आपण जर काढत असेल तर 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. तसं n फॅक्टोरियल म्हणजे n पासून 1 पर्यंत मधल्या सगळ्या जे काय व्हॅल्यू येत आहेत त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. त्या पद्धतीने इथं घेतलंय की n इंटू n मायनस 1
इंटू एन मायनस टू डॉट 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 इंटू एन मायनस एक्स मायनस वन इंटू एन मायनस एक्स फॅक्टोरियल. आता एन मायनस एक्स त्यानंतर तिथून पाठीमागे येण्याच्या ऐवजी काय केलं, एन मायनस एक्स फॅक्टोरियल इथपर्यंत आणून ठेवले, कारण आपल्याला डिनॉमिनेटरला जे एन मायनस एक्स फॅक्टोरियल आहे त्याला ते कॅन्सल करायचं आहे. म्हणजे जर 5 फॅक्टोरियल असेल तर मी 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 असं न लिहिता असं पण लिहू शकतो की 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल. त्या पद्धतीने इथं त्याचं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. आता इथं काय होईल मग, आपल्याला एन मायनस एक्स फॅक्टोरियल आणि एन मायनस एक्स फॅक्टोरियल काय होईल, कॅन्सल होईल आणि मग बाकीचा भाग शिल्लक राहील. फक्त आता इथं काय केलंय, क्यूच्या ठिकाणी 1 मायनस पी ही व्हॅल्यू टाकलेली आहे. ओके, सो आता नेक्स्ट स्टेपला काय केलंय, डिनॉमिनेटरचा जो एक्स फॅक्टोरियल होता तो तसाच बाहेर डिनॉमिनेटरला आहे आणि वरचे जे न्यूमरेटर मधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या न्यूमरेटर मधल्या प्रत्येक, आता पहिल्यांदा जो यन आहे तो यन तसाच ठेवला आणि बाकीच्या किती व्हॅल्यू आहेत मग आपण जर मोजलं तर आपल्याकडं त्या एक्स मायनस वन इतक्या टर्म आढळतील, बरोबर ना, एक्स मायनस वन, आणि टोटल टर्म किती आढळतील मग, एक्स इतक्या टर्म आढळतील. पहिल्या टर्ममध्ये यन आहेच, दुसऱ्या यन मायनस वन या टर्ममधला यन जो आहे तो यन आपण कॉमन काढणार, त्यानंतर यन मायनस टू ह्या टर्ममधला पण यन कॉमन काढणार, असं सगळ्या टर्ममधला शेवटच्या टर्ममधला यन मायनस एक्स मायनस वन ह्या टर्ममधून पण यन कॉमन काढणार. असे ह्या सगळ्या टर्मचे एक्स मायनस वन इतके यन आणि पहिला यन असे टोटल एक्स इतके यन झाले आणि त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन ते किती होणार मग, यन रेस टू एक्स असं आपण ते लिहिणार. आणि प्रत्येक टर्ममधून यन हा कॉमन काढल्यानंतर आपल्याला जी राहील टर्म ती पहिल्या टर्मची बघा 1 मायनस वन अपॉन यन अशी राहिलेली आहे, दुसऱ्या याच्यामध्ये 1 मायनस टू अपॉन यन, अशा पद्धतीनं यन कॉमन काढल्यामुळं त्या टर्म आतमध्ये राहिलेले आहेत. बाकी पी रेस टू एक्स 1 मायनस पी रेस टू एन मायनस एक्स तसंच आहे. आता ह्या टर्ममधला एन रेस टू एक्स आणि पी रेस टू एक्स आपण पुढे घेतला, बाकीच्या टर्म आपण तशाच ठेवल्या. आता ह्यामध्ये आपण काय केलं, पुट लॅम्बडा इज इक्वल टू एन इंटू पी असं पुट केलेलं आहे. त्यामुळंच पी म्हणजे काय येईल, पीची व्हॅल्यू लॅम्बडा अपॉन एन, आणि मग काय केलं आपण त्याच्यावरती लिमिट ॲज एन टेन्स टू इन्फिनिटी घेतलं. त्यामुळे ते दोन्ही आर एच एस आणि एल एच एस दोन्ही साईडला लिमिट अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा, लॅम्बडा रेस टू एक्स अपॉन एक्स फॅक्टोरियल लिमिट ॲज एन टेन्स टू इन्फिनिटी मधल्या सगळ्या टर्म आणि 1 मायनस लॅम्बडा अपॉन एन रेस टू एन मायनस एक्स. ओके, आता ही कर्ली ब्रॅकेटमध्ये जे टर्म मी लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर ज्या वेळेला आपण लिमिट अप्लाय करणार आहोत ते लिमिट अप्लाय जर आपण केलं तर आपल्याला जो यन आहे तो सगळा डिनॉमिनेटरमध्ये आहे, त्यामुळे तिथं इन्फिनिटी अप्लाय केलं तर त्या पुढच्या टर्म ज्या आहेत मायनस नंतरच्या त्या 0 होतील. त्यामुळे आपल्याला पुढं लिमिट घेताना आपल्याला या पद्धतीनं मिळेल 1 मायनस 0 इंटू 1 मायनस 0, म्हणजे हे सगळं टर्म 1चं मल्टिप्लिकेशन होईल, दॅट विल बी 1. आणि जी आपली अगोदरची टर्म होती 1 मायनस लॅम्बडा अपॉन एन रेस टू एन मायनस एक्स, त्याला आपण स्प्लिट केलं त्याच्या घातांकानुसार. ओके, एक घात आहे एन त्याचा पॉवर आणि दुसरी पॉवर आहे मायनस एक्स, ती मायनस एक्स पॉवर जी आहे ती आपण डिनॉमिनेटरला घेतली, इथं डिनॉमिनेटरला घेतली आणि त्याचं लिमिट त्याला आपण दिलं, लिमिट ॲज एन टेन्स टू इन्फिनिटी 1 मायनस लॅम्बडा अपॉन एन रेस टू एन डिवायडेड बाय लिमिट ॲज एन टेन्स टू इन्फिनिटी 1 मायनस लॅम्बडा अपॉन एन रेस टू एक्स, अशा पद्धतीनं घेतलं. आता ह्या टर्ममधला जो डिनॉमिनेटर आहे त्यामध्ये तुमच्या काय आहे, ब्रॅकेटमध्ये जो लॅम्बडा अपॉन एन आहे तिथं एन डिनॉमिनेटरला आहे, त्याची पॉवर वगैरे कुठंच एन नाही, त्यामुळे इथं जर लिमिट अप्लाय केलं तर तो डिनॉमिनेटरचा एन तिथं आहे तिथं इन्फिनिटी होईल आणि ती टर्म पूर्णपणे 1 रेस टू एक्स होईल आणि 1 रेस टू एनिथिंग दॅट इज म्हणजे कुठलीही एखादी पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्या तर ती उत्तर तुम्हाला 1च येणार आहे. फक्त भाग राहतो तो न्यूमरेटरचा, तर न्यूमरेटरबद्दल आपल्याला लिमिट तुम्ही 11वी किंवा 12वीत शिकला असाल, त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे की लिमिट ॲज एन टेन्स टू इन्फिनिटी 1 मायनस लॅम्बडा अपॉन एन रेस टू एन दॅट इज इक्वल टू ई रेस टू मायनस लॅम्बडा. त्यामुळे त्याबद्दल आपण ई रेस टू मायनस लॅम्बडा लिहिणार आहोत. त्यामुळे एकत्रित सगळ्या टर्म आपण जर बघितल्या तर त्या टर्म आपण जर बघितल्या तर ते आपल्याला काय मिळत आहेत मग, ई रेस टू मायनस लॅम्बडा लॅम्बडा रेस टू एक्स अपॉन एक्स फॅक्टोरियल.
म्हणजे आता हे जे आपण बघितलं आर एच एसला जे आहे ते आर एच एसला जे फंक्शन आहे ते फंक्शन दिस इज नथिंग बट पी एम एफ ऑफ पायसॉन डिस्ट्रीब्युशन. म्हणजे आपण काय केलं, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच्या पी एम एफ वरती लिमिट ॲज एन टेन्स टू इन्फिनिटी म्हणजेच पी टेन्स टू 0 हे अप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतंय, तर पायसॉन डिस्ट्रीब्युशनचं पी एम एफ मिळते. यालाच म्हणतात पायसॉन डिस्ट्रीब्युशन इज ए लिमिटिंग केस ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. लिमिटिंग म्हणजे काय, तर पी टेन्स टू 0 त्यावेळेला काय होतं, एन टेन्स टू इन्फिनिटी. अशा सिच्युएशनमध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अप्रोचेस टू दी पायसॉन डिस्ट्रीब्युशन. ओके, थँक्यू आपण हे लेक्चर ऐकून घेतल्याबद्दल. जर काय तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कन्वे करू शकता. धन्यवाद.